नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 6वी, विषय इतिहास, पाठ 7वा. पाठाचं नाव आहे मौर्यकालीन भारत. बाळांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचा काही भाग बघितला होता. आता आपण या पाठाचा पुढचा भाग बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रगुप्तांबद्दल माहिती घेत होतो. या चंद्रगुप्तांनी गुजरात राज्यातील जुनागड जवळ एक मोठं धरण बांधलं होतं आणि त्याचं नाव आहे सुदर्शन. म्हणजे त्या काळात त्यांनी धरण बांधलेलं होतं. विचार करा, म्हणजे स्थापत्यशास्त्र तेव्हा किती प्रगत होतं. आणि या धरणाचा उल्लेख शिलालेखात आढळतो. मौर्य साम्राज्य होतं ते एकाच राज्याच्या अधिपत्याखाली आणि एकछत्री शासन असल्यामुळे अंतर्गत लढायांना आळा बसला होता आणि प्रथमच संपूर्ण भारताची अशी एकत्र आर्थिक व्यवस्था उदयास आली. आधीच्या काळात शेकडो राज्ये, शेकडो लहान सैन्ये, शेकडो प्रमुख, त्यांची आपापसातली अनेक युद्ध अशी परिस्थिती होती. पण मौर्य काळात शेतकरी जो आहे तो कराच्या आणि सरकारला पिके देण्याच्या बोजातून मुक्त झाले होते. त्याऐवजी अर्थशास्त्र या चाणक्याच्या ग्रंथातील तत्वांच्या आधारे शासनाद्वारे प्रशासित अशा शिस्तशीर आणि उचित प्रणालीद्वारे कर घेतला आहे. चंद्रगुप्ताने संपूर्ण भारतभर एकच चलन प्रस्थापित केलं होतं. त्याने भारतात शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना न्याय व सुरक्षा मिळावी म्हणून प्रांतिक नियंत्रकांचे आणि प्रशासकांचे जाळे निर्माण केले होते ना. जसं आता आपण बघतो की आपल्याला आपल्या गावचा कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत, तालुक्याचा कारभार म्हणजे तालुका पंचायत, त्याच्यानंतर जिल्हा, त्याच्यानंतर राज्य, नंतर देश, असं हे नियंत्रक किंवा प्रशासकांचं जाळं आहे. तसंच जाळं चंद्रगुप्ताने त्यावेळेला केलं होतं. मौर्य सैन्याने अनेक गुन्हेगारी टोळ्या, प्रांतीय खाजगी सैन्यांना पराभूत केले. फुटकळ जमीनदारांची राज्ये साम्राज्यात विलीन केली. मौर्य शासन कर गोळा करण्यात कडक असले तरी त्याचा खर्च अनेक सार्वजनिक कार्यावर केला गेला. त्याच काळात भारतात अनेक कालवे तयार केले गेले. भारताचा अंतर्गत व्यापार या काळात नवीन राजकीय एकात्मता आणि अंतर्गत सुरक्षा यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढला. आपण मौर्य साम्राज्याचं बघू शकतो की कोणकोणत्या भूभागावर पसरलं होतं. बघा, भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान, इराण, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या 10 देशांच्या कमी अधिक भूभागांवर मौर्य साम्राज्य पसरलेलं होतं. म्हणजे याच्यावरून तुम्हाला मौर्य साम्राज्य केवढं प्रचंड होतं, केवढं अवाढव्य होतं, पण असं असून सुद्धा त्यांचं प्रशासन हे केवढं कडक आणि व्यवस्थित होतं हे समजतं. मग चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधचा राजा झाला. खरं तर बिंदुसारची ओळखच अशी आहे की बिंदुसार हा एका महान सम्राटाचा मुलगा आणि एका महान सम्राटाचा पिता अशी दोन्ही ओळख आहे. महान सम्राटाचा मुलगा कारण चंद्रगुप्ताचा मुलगा होता आणि महान सम्राटाचा पिता याचं कारण बिंदुसार हे महान सम्राट अशोकाचे वडील होते. या बिंदुसारांना सिंहसेन, अजातशत्रू, अमित्रघात या नावांनी ओळखले जाते. इसवी सन पूर्व 272 मध्ये यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा अशोक हा गादीवर आला. काही बाबतीमध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना ही अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्टस सीझर, चेंगीस खान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा त्याला आपण पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते.
काही बाबतीत असं म्हटलंय, कारण ही जी नावं जी सांगितली, ही जी व्यक्तिमत्व होती ती निसंशय थोर होती, परंतु प्रत्येक व्यक्तिमत्वाची जशी दुसरी बाजू असते, जी निगेटिव्ह बाजू, ती निगेटिव्ह बाजू मात्र सम्राट अशोकांच्या व्यक्तिमत्वात दिसत नव्हती. म्हणजे सम्राट अशोक जे होते ते अलेक्झांडर सारखे अति महत्वाकांक्षी नव्हते, किंवा ऑगस्टस सीझर सारखे तो एक आदर्श शासनकर्ता होता, परंतु आपण हुकुमशाह म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही, किंवा आपली तशी ओळख व्हावी अशी सुद्धा त्यांची कधीच इच्छा नव्हती. सम्राट अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होते, परंतु आपल्या पराक्रमाबद्दल किंवा आपल्या विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा, तसं मात्र अशोकांच्या बाबतीत नव्हतं. त्याचप्रमाणे प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं असं त्याला मनापासून वाटत होतं. चेंगीस खान, तैमूर आणि रशियाचा पहिला पीटर यांनी त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती, तशी दहशत सम्राट अशोकाने कधीच बसवली नाही. मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मान मर्यादाबाबत ज्या गोष्टी असतात त्यांच्या स्पष्ट आणि स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम, ही जी अशोकाची वैशिष्ट्य होती की जी इतरांपेक्षा वेगळी होती, ती जाणवायची. ह्या वेगळेपणाने ही जी वैशिष्ट्य होती त्यामुळे अशोकांना गौतम बुद्ध किंवा येशू ख्रिस्ताच्या पंक्तीत नेऊन बसवले होते. या सम्राट अशोकांबद्दलचं वर्णन काही थोर व्यक्तिमत्वांनी केलेलं आहे, ते आपण बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जो ग्रंथ आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारताच्या इतिहासात एकच असा एकमेव म्हणण्यासारखा कालखंड आहे जो स्वातंत्र्याचा काळ, अतिशय महत्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल, आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ होय. तर ब्रिटिश इतिहास तज्ञ H.G. वेल्स यांनी असं म्हटलेलं आहे की इतिहासातल्या पानापानांवर हजारो राजांच्या नावांची अक्षरशः गर्दी झालेली आहे, पण त्या गर्दीमध्येही सम्राट अशोकांचे नाव झळकत असलेले दिसते. खरं तर त्यांचे एकट्याचेच नाव एखाद्या ताऱ्यासारखे चमकते आहे. जवाहरलाल नेहरू यांनी द डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात असं म्हटलेलं आहे की आजपर्यंत होऊन गेलेले सम्राट आणि इतर प्रभावशाली व्यक्तींमध्ये सम्राट अशोक हे नक्कीच असे एकमेव सम्राट होते ज्यांनी युद्ध जिंकल्यानंतर असा निश्चय केला होता की भविष्यात एकाही शत्रूशी परत युद्ध करायचे नाही. जवाहरलाल नेहरूंनी केलेलं वर्णन हे अतिशय यथार्थ होतं. बाळांनो, कलिंगचं युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा अध्याय आहे. जसं आपण बघितलं की अशोक वर नमूद केल्याप्रमाणे युद्धखोर झाला होता आणि सर्वत्र त्यांची ओळख आहे ना चंड अशोक म्हणून होऊ लागली होती. भारताचा बहुतांशी भाग हा मौर्य अधिपत्याखाली आला होता. आपण बघितलं 10 देशांमधला कमी अधिक भूभाग जो आहे तो मौर्य साम्राज्यामध्ये होता. पण असं असलं तरी सुद्धा कलिंग हे स्वतंत्र राज्य होतं, आणि हे जे कलिंग आहे म्हणजे प्राचीन कलिंग जे आहे या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिसा तसंच छत्तीसगड आणि झारखंड मधील काही भाग येतात. कलिंगच्या युद्धाचे कारण अजून स्पष्ट होत नाहीयेत. सामाजिक तसंच आर्थिक कारणं ही मुख्य मानली जातात, आणि यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होतं. मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते. तसेच बाह्य जगाशी व्यापार करण्याकरता अशोकांना समुद्र किनाऱ्यावर सत्ता हवी होती, आणि ती सत्ता कलिंगाकडे होती.
आणि अजूनही एक असं कारण असं झालं की कलिंगमध्ये हा जो देश होता हा खनिजांनी समृद्ध होता आणि म्हणून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले असावे. कारणे असले तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती. म्हणजे एक तात्कालिक कारण ज्याला म्हणतात ते लागतं. हे युद्ध साधारणपणे इसवी सन पूर्व 265च्या सुमारास सुरू झालं. सुशीमच्या एका भावाने कलिंगच्या राजाची मदत घेतली होती आणि अशोकाने हे कारण मानलं आणि कलिंगच्या राजाला शरण येण्यास सांगितलं, पण तो काही शरण आला नाही. सुरुवातीच्या लढायांमध्ये कलिंगच्या सेनापतींनी अशोकाशी चांगलीच झुंज दिली व अशोकाच्या सैन्याला मात दिली. या पराभवाने अजून अशोकाने चवताळून जाऊन मोठ्या सैन्यासह कलिंगावर आक्रमण केले. कलिंगच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढले, परंतु अशोकाच्या सैन्य ताकद आणि सैनिकी डावपेचा पुढे त्यांचं काही चाललं नाही. अशोकाने पुढे सैन्याला संपूर्ण कलिंग मध्ये दहशत माजवली. मोठ्या प्रमाणावर लोकांचं शिरकाण करण्यात आलं. म्हणजे या युद्धाच्या शिलालेखावरील नोंदीनुसार साधारणपणे 1 लाखाहून अधिक सैनिक आणि नागरिक मारले गेले होते. तर मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात. ही बघा, ही तुम्हाला चित्रावर दिसते स्क्रीनवरती. ही कलिंगच्या युद्धाची संभाव्य जागा आहे. ओडिशातील दया नदीचा किनारा. त्यानंतर अशोकाने कलिंगचं युद्ध जेव्हा झालं त्यानंतर तो जिंकलेल्या रणांगणाची आणि शहराची पाहणी करण्याचं ठरवलं आणि त्याने काय पाहिलं की सर्वत्र प्रेतांचे ढीग पसरले होते. त्यांच्या सडण्याचा दुर्गंध येत होता. जळलेली शेतं, घरे, मालमत्ता पाहिली आणि हे सगळं पाहून अशोकाचं मन अतिशय उदास झालं. त्याला असं वाटलं की हा विजय नाही तर हा पराजय आहे आणि असं म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचं त्याने कारण मानलं. तो म्हणाला की हा पराक्रम आहे की दंगल? बायका, मुलं आणि इतर अबलांच्या हत्या कशासाठी? यात कसला आलाय पराक्रम? असे स्वतःलाच त्याने प्रश्न विचारले. म्हणजे एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्याचे अस्तित्व हिरावून घ्यायचे. या विनाशकारी युद्धानंतर अशोकाने शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्वे असलेला बौद्ध धर्मीयांचा मार्ग अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले आणि त्यानंतर अशोकाने केलेले कार्य हे त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात, ज्यात क्रूरकर्मा या राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रूपांतर झाले आणि म्हणूनच कलिंगचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात. अशोकाने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्याने आपला मुलगा महेंद्र आणि आपली मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्याने धर्म प्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. अनेक शिलालेख त्याने ब्राह्मी भाषेत कोरले आणि त्या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदसी म्हणजे देवांचा प्रियदर्शी असा उल्लेख केलेला. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी अशोकाने अनेक स्तूप, स्तंभ आणि विहार बांधले. त्याचप्रमाणे अनेक सोयी निर्माण करण्यावर भर दिला की जेणेकरून प्रजेला सुख मिळेल. त्यात त्यांनी माणसांना तसंच पशूंना
मोफत औषधोपचार मिळावे यासाठी सोय केली. म्हणजे माणसांसाठी सुद्धा दवाखाना आणि पशूंसाठी सुद्धा त्यांनी दवाखान्याची सोय केली होती. तसंच अनेक नवे रस्ते बांधले. पण नुसते रस्ते नाही बांधले तर ते रस्त्याने चालताना प्रवासामध्ये लोकांना सावली मिळावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. नव्या धर्मशाळा बांधल्या की जेणेकरून वाटसरूंना विश्रांती घ्यायला, त्यांची राहण्याची झोपण्याची सोय होईल. त्यासाठी नवीन नवीन धर्मशाळा बांधल्या, अनेक विहिरी खोदल्या. म्हणजे अशा प्रकारे अनेक लोक उपयोगी कामं आणि कल्याणकामी कामं हे अशोकाने केली. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात मुख्य म्हणजे बौद्ध धर्माचा मोठा प्रसार आणि प्रचार करण्याचं कामही अशोकाने केलं. अशोकाच्या या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची, देवी त्याच्या पत्नीचं नाव, मुलांची मदत झाली. अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाऊन तेथील राजाला बौद्ध धर्माची शिकवण दिली आणि यामुळे भारतापुरता बौद्ध धर्म मर्यादित न राहता हा बौद्ध धर्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. अशोकाने बौद्ध धर्मीयांसाठी हजारो स्तूपांची आणि विहारांची निर्मिती केली. त्यातील काही स्तूपांचे अवशेष आजही पाहावयास मिळतात. मध्य प्रदेशात सांची येथील स्तूप हा प्रसिद्ध आहे आणि हा स्तूप अशोकाने बांधला असे मानतात. अशोकाने आपल्या कारकिर्दीमध्ये पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले. म्हणजे जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकार जी होती त्या शिकारीवर बंदी आणली. त्याचप्रमाणे प्राण्यांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारची हिंसकता त्यावर त्यांनी बंदी आणली. जंगलांना वणवे लावायचे नाहीत हा सुद्धा त्यांनी कायदा केला. त्याचप्रमाणे शाकाहाराला त्याने प्रोत्साहन दिलं. असे मानतात की शिक्षा मिळालेल्या कैद्यांना सुद्धा अशोकाने सहिष्णुपणे गुणी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे बांधली. तसेच शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. अशोकाच्या राज्यात सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना सहिष्णुरित्या वागवले जाई. अशोकाने आपले एकेकाळी ज्यांच्याशी युद्ध केलं होतं त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबंध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्य केली. आपल्या कारकिर्दीत राज्यात अनेक रुग्णालये आणि महामार्गाचे जाळेच निर्माण केले. रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकांचीच कल्पना आहे. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला आणि त्यानंतर अशोकाला धम्म अशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचार तत्वे विशद केली. अहिंसा, सर्व जाती धर्मांबद्दल सहिष्णुता, वडीलधाऱ्यांना माणसांना मान देणं, संतांना, ब्राह्मणांना, शिक्षकांना योग्य तो मान देणं, दासांना माणुसकी दाखवणे अशा आचार तत्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही अशी आचार तत्व अशोकाने आपल्या साम्राज्यात आणली, आपल्या आचरणात आणली. मौर्य साम्राज्य हे 4 प्रांतात विभागले गेले होते. अशोकाच्या शिलालेखानुसार त्यांची नावं म्हणजे तोसली, पूर्वेकडील तोसली, त्यानंतर पश्चिमेकडील उज्जैन, दक्षिणेकडील सुवर्णनगरी आणि उत्तरेकडील तक्षशिला ही होती. प्रांतीय प्रशासनाचा प्रमुख हा कुमार असे. तो राजाचा प्रतिनिधी म्हणून प्रांतावर राज्य करत असे आणि या राजपुत्राला सहाय्यक म्हणून महाअमात्य आणि मंत्र्यांची समिती असे. अशीच शासन व्यवस्था साम्राज्याच्या स्तरावर देखील असे. प्रशासनाचा प्रमुख म्हणून सम्राट व त्यास सहाय्य करण्यासाठी मंत्री परिषद असे. मौर्य साम्राज्याचे सैन्य हे त्या काळचे सर्वात मोठे सैन्य होते. या साम्राज्याकडे
6 लाख पायदळ, 30 लाख घोडदळ व 9,000 लढाऊ हत्ती होते. त्याचप्रमाणे हेरगिरीचा विभाग हा अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करत असे. अशोकाने जरी युद्ध आणि विस्तारास आळा घातला तरी त्याचं सैन्य मात्र त्याने शांतता आणि सुरक्षितता यासाठी कायम ठेवले. आता आपण माहिती बघूया मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते आणि स्थानिक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नसे. त्याच वेळेला अनेक कारागीर सुद्धा त्यावेळेला मौर्य काळामध्ये कार्यरत होते. म्हणजे लाकूड काम, लोहार काम, हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे असे अनेक व्यवसाय त्यावेळेला होते. त्याचप्रमाणे बाकी असलेली निळ्या रंगाची भांडी, याशिवाय मच्छीमारी, पासेपारधी यांचेही व्यवसाय होते. कापड विणलं जायचं. धातूपासून वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती केली. धातू कामाबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याची कलाही त्यावेळेला विकसित होती. याचबरोबर मौर्य साम्राज्याने आंतरराष्ट्रीय व्यापारासही प्रोत्साहन दिले. ग्रीक क्षत्रपांच्या राज्यांशी मैत्री करून त्यांच्याशी व्यापाराचे आंतरराष्ट्रीय जाळे वाढवले. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील खैबर खिंड ही या व्यापारात अतिशय महत्वाची होती. पश्चिम आशियातील ग्रीक राज्ये भारताशी मोठ्या प्रमाणावर व्यापार करू लागली. मौर्य साम्राज्याचे मलय द्वीपकल्पाबरोबरही व्यापारी संबंध होते. भारत रेशीम कापड तसेच कपडे, मसाले, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ निर्यात करत असे. युरोपाबरोबर विज्ञान व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केल्यामुळे हे साम्राज्य अधिकच समृद्ध झाले. अशोकाच्या कारकिर्दीत हजारो रस्ते, कालवे, जलमार्ग, दवाखाने, धर्मशाळा, इतर सार्वजनिक कामे झाली. धान्य व कर गोळा करण्यासंबंधीच्या अनेक कठोर कायद्यांच्या शिथिलीकरणामुळे मौर्य साम्राज्यात उत्पादन क्षमता व आर्थिक हालचाल वाढली. मौर्य साम्राज्याची अर्थव्यवस्था ही त्यानंतर अनेक शतकानंतर उदयाला आलेल्या रोमन साम्राज्यासारखीच होती. दोन्ही साम्राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध होते. दोन्ही साम्राज्यात सहकारी संस्थांसारख्या संस्था होत्या. त्यावेळेला लोक आपल्या, जसं आज आपण करमणुकीसाठी टीव्ही बघतो, रेडिओ ऐकतो, हो की नाही, तसं त्यावेळेचे लोक जे होते ते म्हणजे काय करायचे, गाणी किंवा नृत्य, वाद्यवादन किंवा खेळांमध्ये आपण जसं आता वेगवेगळे खेळ खेळतो तसं त्यावेळेला कुस्तीचे खेळ असायचे. त्याच्यानंतर रथांच्या शर्यती यासारखे लोकप्रिय खेळ होते. तसेच बैठा खेळामध्ये सोंगट्यांचा खेळ, बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळा अष्टपद असे नाव होते. सम्राट अशोकाने सारनाथ आणि कुशीनगर यासारख्या धार्मिक स्थळांमध्ये स्तूप आणि विहार बनवले. सारनाथ येथील मूर्ती ही शिल्प आणि वास्तू मौर्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विन्सेंट नावाचा प्रसिद्ध इतिहासकार म्हणतो की कोणत्याही देशातील प्राचीन कलेपैकी सारनाथ येथील मूर्तिकला ही अति उच्च दर्जाची आहे. यावरून आपल्याला कल्पना येते की त्या मूर्तिकलेचा दर्जा किती उच्च असेल. त्याचप्रमाणे त्याने जी अशोक चक्र किंवा आपण बघतो स्तंभ, अशोक स्तंभ की जो आपल्याला आपल्या राजमुद्रेवर दिसतो, आपल्या नोटांवर वगैरे बघा अशोक स्तंभ असतो, ते सारनाथ येथील अशोक स्तंभ जो आहे तो सुद्धा अशोकाने उभारलेला आहे. या उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्प आहेत. बाळांनो, आपल्याला हे जरी 3 सिंह दिसत असतील तरी प्रत्यक्षात ते 4 आहे. आणि ह्याच्यामधलं जे चक्र आहे ते आपल्या राष्ट्रध्वजावर सुद्धा आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे
अशोकाच्या काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यांवरील लेणी ही प्रसिद्ध आहेत. ही लेणी बिहारमध्ये आहेत आणि भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहेत. सम्राट अशोकांच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला मात्र उत्तरती कळा आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली, काही साम्राज्यही उदयाला आली. पण मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतरच्या ज्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आहेत त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.